सविस्तर बातमीपत्र पाहूयात। सलग 2 दिवस पेपरमध्ये देण्यात आलेल्या जाहिरातीवरून शिवसेनेवर टीका केली जाते आणि या टीकेला नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय। कोरोना काळामध्ये सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले तरीही उद्धव ठाकरे लोकप्रियतेत 1 नंबरवर असल्याच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या। त्यावेळी मग हे प्रश्न का उपस्थित केले नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय। उद्धव ठाकरे 2.5 वर्ष कोरोनाच्या भीतीनं मातृश्रीच्या बाहेर पडले नाहीत, पण त्यांचा 1 नंबर आला म्हणून जाहिराती लावल्या गेल्या। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कोरोनामध्ये जास्त लोक मेली ती महाराष्ट्रामध्ये, आणि तरी पण उद्धव ठाकरेचा 1 नंबर येतो आणि जाहिराती लागतात। याच्या संदर्भात कोण काय बोलतंय का? नाही ना। देशात मोदी राज्यात शिंदे या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला असताना आता भाजपकडून मुंबईमध्ये होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत। भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा उल्लेख करण्यात आलाय। तसंच बोटीचे वल्हे सुरक्षित हातात असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या होर्डिंग्जमुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे। तर बोटीचे वेले सुरक्षित हातात असे आहेत असा आशय या बॅनर्सवर लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नवा वाद आता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण मुंबईमध्ये भाजप कार्यालयाबाहेर हे होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत। पालघर इथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी पालघरच्या कोळगाव मैदानात सभा मंडप उभारण्यात आलेला आहे। या अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी विविध दस्तावेज उपलब्ध करून देणार आहेत। राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पालघर इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातून अनेक जण पालघरला रवाना झालेले आहेत। पालघर इथे होणाऱ्या भव्य मेळाव्यासाठी वसई विरार महापालिका हद्दीतून 150 बस रवाना झालेल्या आहेत। आणि आता एक मोठी बातमी, संजय राऊत धमकी प्रकरणी आता मयूर शिंदेला अटक होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण सुनील राऊतांचा तो निकटवर्ती असल्याची चर्चा रंगलेली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे हा दावा केलाय। राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव करण्यात आला का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, संजय राऊत धमकी प्रकरणातली ही बातमी। धमकी प्रकरणी मयूर शिंदेला अटक होणार का, कारण सुनील राऊत यांचा निकटवर्ती असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे हा दावा केलेला आहे आणि राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी हा बनाव तर करण्यात आला का असा देखील सवाल उपस्थित करण्यात आलाय। मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्ती असल्याची चर्चा सुरू आहे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात ट्विट करून एक दावा केलेला आहे आणि राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी हा बनाव केला का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, संजय राऊत धमकी प्रकरणातली ही बातमी। धमकी प्रकरणी मयूर शिंदेला अटक होणार का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे उपस्थित केलेला आहे, कारण मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्ती असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी हा बनाव करण्यात आला का असा सवाल देखील मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे केलेला आहे।